परत ठेवून दिली, त्याच्यामध्ये सामान ठेवून परत ठेवून दिलेली आहे. आणि आता हे पण थोडंसं बघते. आता हे बराच असं सामान आहे की तो आहे ना असं फेकण्याच्या लायकीचा आहे, पण तो म्हणजे साठवून ठेवलेला आहे. हॅलो एव्हरीवन, हॅलो टिटवालाकर्स आणि हॅलो जळगावकर्स ॲज वेल. आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल ऑल्सो. तर आज रविवार आहे आणि रविवारचा दिवस आम्ही तर उशिराच उठलो आज, कारण कालपर्यंत काय झालं की माझं थर्सडेला सुट्टी होती मला 1 मेची, आणि त्यानंतर परत फर्स्ट सॅटर्डे होता, त्याच्यामुळे परत ऑफिस होतं आणि परत आज सुट्टी आहे. तर थकवाच निघत नाही आहे. आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे आमची काही मेंटॅलिटी बरोबर नाही आहे, सध्या फार डिस्टर्ब्ड आहोत आम्ही. त्याच्यामुळे असं काही मन लागत नाही आहे कामांमध्ये की काय करावं, कसं करावं, कुठे म्हणजे सगळ्या गोष्टी कशा प्रॉपर कराव्या हे काही कळत नाही आहे. तरी पण चाललं आहे काही थोडंफार. आता आजची कामं तर आहेच बऱ्यापैकी, जेवण स्वयंपाक वगैरे तर असतोच, पण ही गॅलरी मला थोडी क्लीन करायची आहे. गॅलरीमध्ये ना मागे टाकी आहे आमची, त्या टाकीमध्ये सगळं ठेवायचं आहे, आणि त्यानिमित्ताने ते झाडझूड पण करून घेते त्यानिमित्ताने. आणि काही होते शूज वगैरे, ऑर्गनायझर्स वगैरे, ते मी ऑनलाईन बघून ठेवलेले होते, तर ते पण मी बघेल आणि मग मी ऑर्डर करेल. जस्ट ना उठून ब्रश केला आहे. त्याचे ओमचे पप्पा अजून झोपलेलेच आहे, कारण रात्री मे बी उशीर झाला त्यांना झोपायला तिकडे. मोबाईल वगैरे बघत राहिले, त्याच्यामुळे उशीर झाला त्यांना. तर ते असंच चाललेलं आहे. आणि जेवणाला बघू आम्ही काय करायचं, पण इथलं आज गॅलरी थोडीफार क्लीन करायची आणि तिकडच्या गोष्टी पण थोड्याफार साफसूफ करायच्या. ओके, तर असं आहे आमचं आजचं सुरुवात दिवसाची. ओके, आणि सुरुवातीलाच सांगते की तुम्हाला तुम्ही कोणी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल. आता कुठेतरी थोडंफार कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे. आणि हो, एक गोष्ट आणखी आहे की मी माझ्या प्रियरूम व्लॉग्सचं ना इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल दोघंही सुरू केलेले आहे. तर कोणाला फॉलो करायचे आहे तर तिथेही जाऊन तुम्ही माझे व्लॉग्स बघू शकता. व्लॉग्स माझ्या फेसबुकवरती येतील, पण जे शॉर्ट्स वगैरे आहेत ते इंस्टाग्रामवरती. सो आता कुठेतरी व्ह्यूज पण वाढत आहेत, कमेंट्स पण येत आहेत, थोडंफार इम्प्रूव्हमेंट आहे, एक 1 स्टेप अहेड, पण आधीपेक्षा बरं आहे थोडंफार. ओके, तर आणखी थोडं सपोर्ट करण्याची गरज आहे मला. थोडं आणखी सबस्क्राईब करा, फॉलो करा माझ्या चॅनलला. ओके, तर एवढं सांगून आता सुरुवात तर संपवते, माझ्या कामांना लागते. ओके, हे सगळं जे बघतायत ना, हे सगळं असं झाडू कचरा एवढा काढला आम्ही ह्याच्या पाठीमागून. इथे ना ही टाकी आम्ही पाणी भरण्यासाठी काढलेली होती, आता ती टाकी परत ठेवून दिली, त्याच्यामध्ये सामान ठेवून परत ठेवून दिलेली आहे. आणि आता हे पण थोडंसं बघते. आता हे कलरचे डब्बे वगैरे काय करायचे आहेत, हा सामान काय करायचं आहे, हे हळूहळू थोडं बघते मी आता काय करायचं आहे. ठीक आहे, थोडं क्लिनिंग, तिकडच्या घरात सुद्धा क्लिनिंग चालू आहे. हे बघा, हे सगळं पिशव्यांचे वगैरे एवढं सगळं स्टॉक पडलं आहे, तर ते पण मला काढून पाहावं लागेल की कोणत्या पिशव्या काय कामाच्या आहेत म्हणून. ही बॅग आहे, ती बॅग पण मी इथे ठेवून देणार आहे अशी, तर ते थोडं कुठेतरी कमी होऊन जाईल. या दोऱ्या आहेत ना, या दोऱ्याच्या खाली लटकल्या आहे ना, त्या पण काढाव्या लागतील. म्हणजे ते ना फारच असं खाली लटकून राहतात ना, खाली झाडायला फावत नाही, त्या झाडूमध्ये येतात. असं सगळं चालू आहे एक 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 क्लिनिंग. ट्रायपॉड काढला आहे मी, ते शॉर्ट्स वगैरे अपलोड करण्यासाठी आहे ना, शॉर्ट्स वगैरे रेकॉर्ड करण्यासाठी. आता हे ट्रायपॉड लावते दुसऱ्या मोबाईलमध्ये, आणि हा ट्रायपॉड सोबत तर इन्सिडेंटच घडला, तो धाडकन खाली पडला. बरं, ह्याला ना असं जॉईन करून करून मी वापरते, पुसावं लागेल त्याला पण एकदा. सो आता ना ती गॅलरी म्हणजे थोडं बऱ्यापैकी सामान तिथलं काढून झालं आहे. खरं तर आता एक भंगार आहे ना, एक पिशवीत साचवायची आहे. जे काही भंगारमध्ये त्याच्यानं सगळं देऊन टाकायचं आहे, कारण ते ना विनाकारण सगळं असं
साचत बसतं आणि त्याच्यामधून सगळी धूळ वगैरे साचते. सगळं देऊन टाकायचं आहे. आता हे क्लीन केलं. किचनमधलं पण जी गॅलरी होती ना थोडीफार तिथलं पण सामान काढला मी. आणि मधल्या रूममधली जी गॅलरी ना तर त्यांनी झाडून काढली, कारण आणि तिथे घंगाळ वगैरे पडलं तर ते वरती टाकून दिलं. खरं तर पूर्ण घर साफ करणं हे पॉसिबल आहे, पण ही गॅलरी साफ करायला म्हटलं ना खूप दमछाक होऊन जाते, कारण तिथे खूप धूळ आहे आणि खूप सामान आहे. आला सामान की ठेवला, आला जुना सामान की ठेवला तिथे. तर त्याच्यामुळे ना ते तिथे खूप गर्दी होऊन जाते आणि काही होऊन जातच नाही तिथे काम करायला. असं स्वच्छ हवं आहे, ते करायचं आहे काहीतरी. पण बघू आता जसं पॉसिबल होईल. तर आंघोळीला पाणी ठेवलं आहे आणि आता आंघोळ करेल छानपैकी. केस वगैरे वॉश करायचे आहेत. तर हे सगळं करते मी, मग भेटते. ना चपाती करायची आहे. हे मी आटा मेकरमध्ये टाकलेलं आहे. पोळी कशी पटकन होते त्याच्यामुळे मी असं आटा मेकरचा रिव्ह्यू आहे ना शॉर्ट्समध्ये टाकून देईल. आधी स्टार्टिंगला मला वाटलं होतं की बाबा नाही होणार व्यवस्थित ह्याच्यामध्ये, पण होतं. सकाळी सकाळी एकदम छान लवकर बिलकुल 5 मिनिटात ती कणिक म्हणून होतं. हे काही कोणतं स्पॉन्सर नाही बरं का, माझंच आणलंय. कोणत्या वेबसाईटवरून आणलंय मी ते नाही सांगणार. थोडंसं पाणी टाकलं. कधी कधी असं पण होऊन जातं, निघून पण जातं बाहेर. हाताला भरपूर चिकटतं काम. कधी कधी असं हाताने मळलं ना तर खूप चिकटतं. त्यापेक्षा झालं तर तेल टाकून द्यायचं. वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. उठले तर मगाशीच होते मी. 5:30 वाजताच उठलो. पण माझा एक व्हिडिओ मला एडिट करायचा होता, त्याच्यामुळे मी थांबले जरा वेळ. मी व्हिडिओ एडिट केला. त्याला मला अपलोड करायचा होता, शेड्यूल करून अपलोड करायचा होता, त्याच्यामुळे थोडा वेळ मी वेट केला. आता आणि दुपारी छान जेवण झालं होतं. तर भेंडीची भाजी पोळी आम्ही केलेली होती आणि काही मिसळ भाजी शिल्लक होती एक दिवसापूर्वीची. तर त्यामध्ये थोडं फरसाण वगैरे टाकून खाऊन घेतलं. त्याचं जेवण अगदी छान झालं होतं आणि थकवा भरपूर येऊन गेला होता, कारण हे सगळं क्लीन करणं काही सोपी गोष्ट नव्हती. मग ते सगळं क्लीन केलं, जेवलो, थोडा वेळ मूवी बघितला आम्ही आणि मग झोपलो. म्हणजे मी झोपले, ते काहीतरी काम करत होते तिकडे त्यांचं. तर मी झोपले आणि आता मी उठल्यानंतर आता मी चहा वगैरे ठेवतो. चहा वगैरे ठेवल्यानंतर मग बाकीचं सगळं काय आहे शेड्यूल ते दाखवते. हे ना जेवण वगैरे करून झालं. कैरी माझ्या आईने आणलेली होती मला आणि ती मी आता टेस्ट करून बघते. मग मी इथे ना असं मोबाईल ठेवते. ओके, टेस्ट करून बघते कशी आहे. चिकन असं वाटतं खातच राहावं. लय भारी. काही आले होते ना, हे ओले झालेले होते फ्रीजमध्ये, मध्ये वाळत ठेवलेले होते. ते आता परत ठेवते त्याच्यात. असं वाळत लक्ष नाही राहत बऱ्याच गोष्टींकडे. आपण घरी नसतो दिवसभर आणि अशा वस्तू खराब होऊन जातात. आणतो आणि अशा वस्तू खराब होतात. भेंडी पण मग अशी तशीच वाळत घातलेली होती थोडी फॅन खाली आणि आता ती परत फ्रीजमध्ये ठेवली मी. चहा ठेवायचा, आधी भांडी घासते, चहा ठेवून देते आणि मग भांडी घासते. असं करू. चहा तर आत्ता आहे ना सगळं झालं आहे. देवपूजा वगैरे थोडंसं आटोपली मी. आणि हे जे कपडे आहेत ना, तर हे कपडे जे मी परवाच्या दिवशी घड्या घालून ठेवलेले होते, ते सगळे कपडे आता मी वॉर्डरोबमध्ये ठेवते आणि एक एक गोष्टी करते. स्वयंपाक पण करायचा आहे, खिचडी पण लावायचा आहे. तर आता एक एक गोष्टी लावून ठेवते.
हे जे ना हे वॅक्स केलं होतं मी. वॅक्सचं भांडं माझं नेहमी असंच राहून जातं. वॉश वगैरे केलं आणि इकडे आणून ठेवलं तर ते वॅक्सचं भांडं असंच राहून गेलं. आता ते मी भरते का ह्याच्यामध्ये भरते. सॉरी इकडे नाही होते आहे माझे काही फेस पॅक्स पण असे कोंबून ठेवावे लागतील मला. त्याच्यामध्ये जागेमध्ये ना जुगाडच करावं लागतं आणि माझी जुगाडी सवय आधीपासूनची जुगाडी सवयच आहे माझी. मी असंच कशात तरी कानाकोपऱ्यामध्ये अशा वस्तू अशी कोंबून ठेवते. आता ना मी ह्या कपाटात आहे ना असं फेस पॅक्स वगैरे कोंबून ठेवणार आहे. थोडंसं आता जागा कमी आहे तर थोडंसं करावं लागेल. बघा हे थोडंसं फेस पॅक्स कोंबून ठेवणार. इकडे माझ्या रोज वॉटरच्या बाटल्या. ओके, रोज वॉटरच्या बाटल्या माझ्या. ते काय असतं ना उघड्यावरती पडून राहतात ना त्याला ते असं कधी कधी खराब व्हायला करतात, उन्हाळ्यामुळे वास करतात, त्याच्यामुळे ते असं ठेवायला लागतं. हे ब्रश आहे माझी फेस पॅक ब्रशेस. हे तर काही अजून सध्या तर ते कामा नाही येते. असं एक 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 असं ठेवायचं. हे मागे ठेवते आणि हे पुढे ठेवते, असं करते. काय माहिती होत नाही ते. सगळं तर ठेवून दिलेलं आहे आता कोंबून असं सगळं सामान ठेवलंय तिथे. तरी पण अजून बराच असं सामान आहे की तो आहे ना असं फेकण्याच्या लायकीचा आहे, पण तो म्हणजे साठवून ठेवलेला आहे घरामध्ये यांनी. तर तो आता काढावा लागेल एखाद दिवस आणि मग सगळं फेकून द्यावा लागेल. असं करायचं आता एक एक गोष्टी. ॲक्च्युली मी आहे ना माझं एक बेल्ट शोधते उद्यासाठी. इकडे काही बेल्ट माझं सापडत नाही मला. छान असा बेल्ट होता त्याच्यामध्ये ना असं बेल्ट म्हणजे ड्रेस बेल्ट उद्या घालायला हवा होता मला ऑफिसला, पण तो बेल्ट काही सापडूनच नाही राहिला. इकडेही बघितलं ते काय नाहीच आहे. असंच असतं इकडे, एक सामान काढायला जावं 10 सामान खाली पडतं. असं आहे सध्या चाललेलं. पण बेल्ट काय सापडे ना. बघते आता इकडे तिकडे आणखी असेल तर. आता मग अशी काय झालं, आतापर्यंत आम्ही ना स्वयंपाक बनवत होतो तोपर्यंत काय ना झालं आणि मी इकडे आले किचनमध्ये आणि इथे एक पाल होती आणि मी फक्त काहीतरी करायला गेली किचनमध्ये. केव्हापासून स्वयंपाक करत होती तेव्हा काहीच नव्हतं आणि तिथे मी जस्ट थोडा वेळ पूर्वी गेली, 2 मिनिटापूर्वी, आणि तिथे एक पाल होती. मला बघून ती ना ती पण घाबरली आणि मी तिला बघून घाबरली, ती मला बघून घाबरली आणि ती खाली उतरली. खाली अशी उडी मारली तिने. माझ्या किंचाळी ऐकून तिने ना खाली उडी मारली. तिला पण सुचेना की मी कुठे जाऊ, काय करू. आणि मला पाल बघून मी खूप घाबरते, खूप डेंजर घाबरते मी पालीला. तर सगळं रात्री तो इन्सिडेंट झालेला आहे. पाली जाण्यासाठी मी काहीतरी लिहिलेलं होतं तिथे डोअरवरती लिहिलेलं होतं, पण त्या डोअरवरती काही येत नाही आता. पण ती मध्ये आली आणि अशी साधारणतः एवढी पाल होती. पालीला डेंजर घाबरते मी. आणि मस्त अशी खाली उडी मारली तिने माझा आवाज ऐकून तिला पण असं झालं कुठे जाऊन काय करू. असा झालेला आहे आजच्या दिवसाचा शेवट. अँड तर आजचं सगळं रुटीन वगैरे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. थोडे कमेंट्स यायला सुरू होत आहेत आता, मला मी बघते आहे. शॉर्ट्स वगैरे माझे येतात तर शॉर्ट्सवरती सुद्धा कमेंट्स येतात, व्हिडिओजवरती सुद्धा कमेंट्स येतात. पण असं आहे की मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. कारण सबस्क्रायबर्स आहेत ना ते हवे तसे वाढत नाहीत माझे. तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि आम्ही कुठे फिरायला जाणार असू, कुठे काही असू तर मी तेही सुद्धा ब्लॉग लवकरच शूट करणार आहे. तोपर्यंत सबस्क्राईब टू माय चॅनल.